पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। एन सोनवणे सरांची हिरवाईसाठी अविरत धडपड। प्रशिक्षणातील शिक्षकांना 300 फळवृक्ष रोपांचे वाटप। नवापूर हिरवागार करण्यासाठी पेन्शनमधून रोपे खरेदी करून सातत्याने वृक्ष संवर्धनाची चळवळ सुरूच। नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात इयत्ता 6वीच्या शिक्षकांसाठी आयोजित 4 दिवसीय प्रशिक्षणाचा आज समारोप झाला। यावेळी विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक एन सोनवणे यांनी ग्रामीण भागातून प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांना बदाम, आवळा, सीताफळ आदी फळवृक्षांची तब्बल 300 रोपे मोफत वाटप केली। या उपक्रमामुळे प्रशिक्षणाच्या समारोपाला पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश मिळाला। सेवानिवृत्तीच्या दिवशीच ग्रामीण भागातील गरजू शेतकऱ्यांना महागडी फळवृक्षांची रोपे देण्याचा संकल्प सोनवणे सरांनी केला होता। वाढती वृक्षतोड, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि कमी होत चाललेली हिरवाई पाहून त्यांनी हा निर्णय घेतला। नवापूर तालुक्यातील ग्रामीण भाग पुन्हा फळझाडांनी आणि हिरवाईने समृद्ध व्हावा या उद्देशाने ते सातत्याने रोप वाटपाचा उपक्रम राबवत आहेत। सेवानिवृत्तीनंतर काही दिवस हा उपक्रम सुरू राहील अशी चर्चा अनेकांनी केली होती, मात्र सोनवणे सरांनी आपल्या कृतीतून त्यास उत्तर दिले आहे। ते आजही न थकता न दमता विविध गावांमध्ये फळवृक्षांची रोपे पोहोचवत आहेत। आपल्या पेन्शनमधून रोपे खरेदी करून पर्यावरणासाठी स्वतःला वाहून घेत त्यांनी वृक्षरोप वाटपाचा सपाटा सुरू ठेवलाय। यावेळी सोनवणे सर यांच्या पत्नी व शिक्षिका सुनीता सोनवणे उपस्थित होत्या। प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांनी रोपे स्वीकारून ती आपल्या गावात व परिसरात लावण्याचा निर्धार व्यक्त केलाय। सोनवणे सरांच्या पर्यावरणपूरक आणि समाजहिताच्या कार्याचे शिक्षकांनी विशेष कौतुक केले। शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये ही वृक्ष संवर्धनाची जाणीव निर्माण करून प्रत्येकाने किमान एक फळवृक्ष लावून त्याचे संगोपन करावे असा संदेश दिला। रोपे वाटपापुरता उपक्रम मर्यादित न ठेवता त्याची लागवड व पुढील देखभाल व्हावी यासाठी सोनवणे सरांकडून सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे। त्यांच्या उपक्रमातून समाजासमोर पर्यावरण प्रेमाचा आदर्श निर्माण होत आहे।